नमस्कार मित्रांनो, आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला मालिकेचे नवनवीन एपिसोड सर्वात अगोदर पाहायला मिळतील. तर अप्पी आमची कलेक्टर या मालिकेमध्ये काय घडलं? अप्पीच्या घरी रुपाली राहायला आली असते, पण हे अमोलला आवडलं नसतं. इकडे मोना आणि रुपाली बोलत असतात, तेव्हा तिथे अमोल येतो आणि लपून त्यांचं बोलणं ऐकतो. आणि अमोलला कळते की मोना आणि रुपाली मिळून मा आणि बाबा एकत्र नाही आले पाहिजे यासाठी प्लॅन करत आहे. त्यानंतर अमोल बोलतो, मला या दोघींवर नजर ठेवावी लागेल. मग रुपाली अप्पी अर्जुनच्या खोलीमध्ये येते आणि बोलते, भाऊजी मी अपर्णाच्या खोलीमध्ये झोपते कारण माझ्यासाठी रूम नाही आहे, तर भाऊजी तुम्ही बाहेर झोपा. तर अर्जुन ठीक आहे बोलतो. अप्पीला हे आवडलं नसतं. अमोल हे पाहून खूप चिडतो. अमोल विचार करतो, हे काकी इथे माझ्या बाबाला वेगळं करायला आली आहे आणि मी माझ्या बाबासाठी ही रूम तयार केली होती, पण या काकीने घोड घालून ठेवला. त्यानंतर आता सिम्बा स्टाईलमध्ये मला काहीतरी करावं लागेल, मला परत एक प्लॅन करावा लागेल. आणि अमोल बोलतो, आता मला परत नाटक करावं लागेल. तर अमोल परत चक्कर येण्याचं नाटक करतो आणि अर्जुन आणि अप्पी त्याला अमोलला बेडवर घेतात आणि त्याच्याजवळ बसतात रात्रभर. अमोल त्यांचा हात पकडून झोपी जातो आणि रुपालीला रूमच्या बाहेर जावं लागते. त्यामुळे रुपालीचा प्लॅन फसतो. त्यानंतर दुसऱ्या दिवशी अप्पी अमोलला विचारते, काय झालं बाळा, तुला कसलं टेन्शन आहे? तुला काल चक्कर आली होती, काय झालं? तर अमोल बोलतो, मी तुला सांगतो, पण तू विश्वास ठेवशील ना? अप्पी बोलते, हो बाळा, बोल. मग अमोल बोलतो, रुपाली काकी आणि मोनाचं सत्य अप्पीला सर्व सांगतो. अप्पीला पण लक्षात येते की रुपाली ताई यासाठी आल्या आहे की माझ्या रूममध्ये झोपत होत्या, म्हणूनच त्या रूममध्ये आम्हाला वेगळं करण्यासाठी, झोपायसाठी म्हणत होत्या. मग अप्पी आणि अमोल त्या दोघांवर नजर ठेवतात. मग सकाळी अप्पीने अर्जुनच्या आवडीची मेथीची भाजी बनवली असते, तर त्यात मोना रुपालीच्या सांगण्यावरून मीठ टाकते आणि पूर्ण भाजी खारट करून टाकते. हे सर्व अमोलने मोबाईलमध्ये शूट करून घेते आणि अप्पीला दाखवतो. अमोल हा व्हिडिओ दीप्याला दाखवते. दीप्याला मोनावर खूप राग येतो. दीप्या मोनाला एका खानाखाली मारते आणि तिला हाकलून लावतो. घरातून हाकलत असताना मोना रुपालीचं नाव घेतच असते, तर रुपाली तिला चूप करून ठेवते आणि बोलते, मी काही केलं नाही आहे, हे सर्व मोनानेच केलं आहे. रुपालीचा हा दलबदलूपणा पाहून मोना सावध होते आणि इथेच आजचा भाग संपतो. धन्यवाद.